नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण तयार करणार आहे अशी एक रेसिपी जी सर्वांना आवडणारी आणि ही रेसिपी बघताच तोंडाला येईल पाणी अशी रेसिपी आपण तयार करणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे कढी भजी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे आणि सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की ही रेसिपी आपण तयार करत आहे ते रेसिपी बघताना अजिबात व्हिडिओला स्किप करू नका। शेवटपर्यंत आपली रेसिपी बघा, व्हिडिओ बघा आणि आपली रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि सुरुवात करण्याआधी आपण बघणार साहित्य। तर साहित्यामध्ये आहे बघा, ही आहे चण्याची डाळ। मी 2 वाटी चण्याची डाळ घेतली आणि रात्रभर पाण्यातून भिजवून घेतली। इकडे बघा, हे आहे कॉर्नपीठ। आपल्याला 2 चमचा कॉर्नपीठ लागणार आहे। मीठ, हळद, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता, जिरं, ओवा, इकडे बघा तेल आणि खायचा सोडा। तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण सध्या तयार करत आहे भजीचं मिश्रण। कढीचं आपण नंतर दाखवणार आहे, तुम्हाला साहित्य सुद्धा दाखवणार आहे कढीचं आणि कढी सुद्धा तयार करून दाखवणार आहे। आता आपण भजीचं मिश्रण तयार करूया। तर ही डाळ आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण चण्याची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि जर बारीक होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्यासोबत आपण आलं, हिरवी मिरची आणि लसूण याची सुद्धा आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे। सर्वात आधी आपण यामध्ये सोडणार आहे 2 चमचे कॉर्नपीठ, हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, जिरं, चवीपुरतं मीठ, थोडी हळद, ओवा, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। हा आहे सोडा, आपण थोडासा सोडा घेतलेला आहे, हे यामध्ये आपण सोडूया। आता यावर आपण थोडं पाणी घालूया, पुन्हा छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण चिमूटभर सोडा घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला भजी तयार करायची आहे। तर बघा, इकडे सुद्धा तेल गरम झालेलं आहे। आता आपण गॅसचा पॉवर कमी करूया आणि भजी तयार करूया। तर हे बघा मैत्रिणींनो, ही छान मस्त भजी फुललेली आहे आणि आता खमंग तळलेली आहे। आता आपण काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊया।
तर हे बघा मैत्रिणींनो, आपण छान भजी तळून घेतलेली आहे आणि छान तयार केलेली आहे. आता भजी तर तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कढी तयार करायची आहे. आता आपल्याला कढी तयार करायची आहे. तर कढीचं आपण साहित्य बघूया. कढी तयार करण्यासाठी आपण घेतलेलं आहे ताक, त्यानंतर हिरवी आलं आणि लसूण पेस्ट, कढीपत्ता, जिरं, मोहरी, मीठ, हळद, बेसन. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला कढी फोडणी घालायची आहे. त्यासाठी आपण इकडे पॅन ठेवलेला आहे आणि तेलसुद्धा त्यामध्ये सोडलेलं आहे. ते गरम होईपर्यंत आपण इकडे काय करायचं आहे, या ताकामध्ये काही आपल्याला साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला, आता यामध्ये आपण बेसन सोडूया सर्वात आधी. आता बेसनाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी 1 चमचा आणि थोडंसं घातलेलं आहे. थोडी हळद, आणि पेस्ट, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर हे बघा, सर्व आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. बेसन दिसायला नको. हे बघा, अशा पद्धतीत आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे बघा, इकडे तेल गरम झालेलं आहे. एक चमचा जिरं सोडलेलं आहे यामध्ये. 1 चमचा मोहरी. मोहरीला मात्र छान तडतडू द्यायचं आहे, नाहीतर कढी छान लागत नाही. मोहरी छान तडतडलेली आहे आणि कढीपत्ता सुद्धा छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपण कढीचं मिश्रण टाकूया. थोडं यामध्ये आपण पाणी सोडूया. पाणी सोडल्यानंतर छान याला उकळी येऊ द्यायची आहे. छान शिजवून घ्यायची आहे कढीला. तर हे बघा, कढी छान तयार झालेली आहे. यामध्ये आपण मीठ सोडलेलं नाही. आता मीठ सोडूया. मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार सोडायचं आहे. आणि आता ही आपण तयार केलेली भजी यामध्ये सोडायची आहे. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केलेला आहे आपण. तर हे बघा मैत्रिणींनो, आता कढी तर इकडे तयार झालेली आहे. आपण गॅसही बंद केलेला आहे. आता दुसऱ्या शेगडीवर आपण काय केलेलं आहे, थोडंसं तेल आपण गरम केलेलं आहे. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. आता तेल गरम झालं, गॅस बंद करूया आणि यामध्ये हिंग घालूया आपण. थोडी आपल्याला हिंगाचीच हे फोडणी घालायची आहे. हिंग आणि थोडं लाल तिखट. खमंग अशी फोडणी आपल्याला कढीवर सोडायची आहे. तर इकडे बघा, खमंग असा श्वास आलेला आहे. तर ही बघा, किती मस्त आपली कढी भजी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण सोडूया कोथिंबीर.
तर मैत्रिणींनो, आता आपण कढी भजी तयार केलेली आहे. आणि अशी गरम गरम पावसाच्या दिवसामध्ये अशी खायची आहे. हा. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण कढी भजी तयार केलेली आहे. ही कढी भजी तुम्ही अशी निखळही खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता आणि भातासोबत सुद्धा आवडीने खाऊ शकता. तर ही रेसिपी एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये तयार केलेली आहे आणि आगळी वेगळी रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.